बरोबर. यांना माहित नाही. उलट म्हणजे टीका काय करतात, नागरी मुद्द्यांवर महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यांनी बजेटमध्ये महानगरपालिकांना पैसे दिलेत. इकडूनही वाजवायची ह्यांचं कसं आहे, टू द पॉइंट बोलायचं नाही आणि जनता बघते. आणि त्याच्यामुळे आता सांगायचं तर मी पाढा वाचतो काय केलं आम्ही महानगरपालिकांमध्ये. नाही, नक्कीच प्रवीणजी, नागरी मुद्दे हे नक्कीच आहेत आणि त्याबद्दल आपण बोलूच शकतो, पण आपण राजकारणाच्या अनुषंगाने पण बोलतो आणि त्यामध्ये आज त्यांनी काढलं म्हणून काय प्रचार करायला आलो. पण तुम्ही सुद्धा पोचिंगचं उत्तर दिलेलं नाहीये प्रवीण, कारण मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं आज की शक्य तिथे आम्ही युती करू, ठाण्यामध्ये युती करू, हो आमचा प्रयत्न असेल तसा. एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये काय आमचं लपून छपून नाही. देवेंद्र फडणवीसांची क्लिअर कट भावना आहे, ज्या ठिकाणी युती मॅक्झिमम ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे. पण एखाद्या त्या ठिकाणी जर युती तुटत असेल तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण वातावरणात, आता समजा 29 महानगरपालिका आहेत, 8-9 महानगरपालिकांत प्रॉब्लेम असेल तर 20 नगरपालिका आम्ही एकत्र लढू ना महानगरपालिका. पण त्याच्यासाठी 29 मध्ये आमची माहिती नाही असं काय होणार नाहीये. आणि जशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिकेच्या निवडणुका असतात तसंच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आमचे कार्यकर्ते लढत असतात. आता उदाहरणार्थ पुणेसारखी महानगरपालिका, राष्ट्रवादीची ताकद आहे, भाजपची तर आहेच आहे, तिथे मोठा पक्ष भाजप आहे, स्विंगमध्ये गेल्या महापालिकेत निवडून आलाय. शिंदे साहेब त्या ठिकाणी त्यांचं शिवसेनेचा प्रयत्न करणार. मग अशा वेळेला जिथे जिथे व्यवस्थित त्या ठिकाणी समन्वय साधून ज्या गोष्टी होतील त्या होणार आहेत. परंतु त्या ठिकाणी म्हणून आमची युतीच होणार नाही किंवा खोटं बोलायचं काहीच कारण नाही. मला एक प्रश्न इथे आहे. आज देवेंद्र फडणवीसांचा जर बाईट व्यवस्थित ऐकला तर त्यांनी मुंबईच्या बाबतीत बोलताना असं म्हटलं की आमची आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची युती आहे. मग राष्ट्रवादी आणि नवाब मलिक असल्यामुळे महायुतीतून बाहेर गेली आहे का राष्ट्रवादी? आपण स्वतः चर्चेत सहभागी आपण या संदर्भामध्ये आमच्या मुंबईतले एक महत्वाचे नेते आशिष शेलार साहेब असतील किंवा अमित साटम साहेब आमचे मुंबईचे अध्यक्ष म्हणून असतील, नवाब मलिक या विषयावर भूमिका स्पष्ट केलेली आहे की नवाब मलिक जर नेतृत्व त्या ठिकाणी करणार असतील तर काही इश्यू बेस आमचे विषय आहेत. तथापि ही पक्षाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा आमचे प्रदेशाध्यक्ष या बाबतीत अंतिम निर्णय घेतील. परंतु नेतृत्व नवाब मलिकांचं असेल तर निश्चित काही प्रश्न आमच्या त्या ठिकाणी आहेत. पण म्हणजे त्यामुळे मुंबईतही महायुती म्हणून लढायचं का हे अजून पक्क नाही असं म्हणायचं का आपण? नाही, असं नाही, त्यांच्यासोबत लढायचंच आहे महायुती म्हणून. फक्त प्रश्न येतोय नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली नसावं. आणि मला वाटतं अजितदादा आणि देवेंद्रजी किंवा आमचे चव्हाण साहेब एकत्रितपणे त्या ठिकाणी बसून या संदर्भामध्ये निर्णय घेऊ शकतील. बरं, पण याच अनुषंगाने पुण्याच्या बाबतीमध्ये मला तुम्हाला दोघांनी एक प्रश्न विचारायचा आहे की मैत्रीपूर्ण लढत असं कितीही म्हणलं भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये, तरी पण मैत्रीपूर्ण लढतीचा खरा संदर्भ काय असतो अशा टाईट सिच्युएशनमध्ये? नाही, एक लक्षात ठेवा की एकमेकांवर जहरी टीका करू नये. जसं आपण सरकार बनवताना वेगवेगळ्या विचारधारेची लोक एकत्रित येऊन सरकार बनवतात. आयडियॉलॉजी वेगवेगळ्या असल्या तरी त्या ठिकाणी एकत्र येतात. जसं की गेल्या वेळा उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते. आता बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसवर काय टीका केली आपल्या सगळ्यांना माहीत आहे. परंतु एक कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारे त्या ठिकाणी एकत्रित येतात. मग शहराच्या बाबतीत जेव्हा एखादी महानगरपालिका असेल तर त्या ठिकाणी आपले मित्र आहेत, सरकारमध्ये आपण एकत्रित आहोत याची जाणीव आणि भान ठेवून त्या ठिकाणी आमचे सारी मंडळी वागत असतात. आणि त्याच्यामुळे आम्ही आमची सकारात्मक बाजू मांडू, त्यांनी त्यांची सकारात्मक बाजू मांडू, परंतु आमचे विरोधक महाविकास आघाडीच असेल. पूर्वी मला वाटतं की मी आय बेग टू डिफर, कारण आपण नुकतंच बघितलं म्हणजे निवडणुका घोषित